किणी गावाजवळ अशोका ट्रॅव्हल्स कंपनीच्या खाजगी आराम बसवर दरोडा टाकलेल्या संशयित 7 आरोपींना पेठ वडगाव न्यायालयात हजर केलं असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। न्यायालय परिसरात आरोपींच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। हातकणंगले तालुक्यातील किणी गावाच्या हद्दीमध्ये मंगळवार दिनांक 23 रोजी 12च्या दरम्यान कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्सच्या खाजगी आराम बसमध्ये 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मशीनचे स्पेअर पार्ट असा सुमारे 1,22,00,000 रुपयांचा मुद्देमालावर 7 जणांनी दरोडा टाकला होता। या बसचा क्लीनर हा या घटनेचा टिप्सर होता। त्याला पेठ वडगाव पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं होतं। या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने अवघ्या 12 तासात हा गुन्हा उघडकीस आणून या दरोड्यातील संशयित आरोपी अक्षय कदम, जैद बशीर अफगाणी, अमन लियाकत सय्यद, सुजैल प्रताप चौगले, आदेश अरविंद कांबळे, आदिनाथ संतोष विप्ते, सैफू बशीर अफगाणी यांना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला होता। आज या सर्व आरोपींना पेठ वडगाव न्यायालयात हजर केले असता त्या सर्वांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। संशयित आरोपींना न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली असल्यानं न्यायालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह मोठा पोलीस फौज फाटा तैनात होता।